हे असे भयंकर चित्र मराठवाड्यात आता जागोजागी दिसतंय. एरवी पाण्यासाठी असूसलेल्या आणि दुष्काळी म्हटल्या जाणाऱ्या मराठवाड्याचे हे दुसरे रूप थरकाप उडवणारं आणि काळजी वाढवणारं आहे. मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक धरण बंधारा ओव्हरफ्लो झालाय. निसर्गाची लहर म्हणा किंवा गुलाब शाहींसारख्या चक्रीवादळामुळे आलेली आपत्ती म्हणा, महाराष्ट्रावर सध्या जलसंकटच कोसळलंय. ऑगस्ट महिन्यात शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला होता. मात्र सप्टेंबरमध्ये त्याच पावसाच्या पाण्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलंय. राज्यातील नद्या, नाले, धरणे, बंधारे तुडुंब भरली असली तरी लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाची ओंजळ रिकामीच राहणार आहे. नुकसानीचे पंचनामे, केंद्रीय पथकांचे पाहणी दौरे वगैरे होतच राहतील. पण लेट्सअप मराठीची भूमिका आहे की सरकारने तातडीची आणि भरीव मदत द्यायलाच हवी.